मित्रांनो, पायाखालची जमीन सरकली. 7 लाख रुपयाचं जुगाड रात्रीत एका लावलं. म्हणजे घर घाण जे होतं सगळं घाण अजून एकदा ठेवलं. देवाऱ्यासमोर रात्रभर रडत राहिलो. मी मायला अगोदर मानत नव्हतो माझ्या देवीला. आणि त्यावेळेस त्याच्या अगोदर मी नास्तिक होतो. ऑपरेशन करून नो गॅरंटी सांगितलेलं. मित्रांनो, माझी बहीण, त्या बहिणीनं मेसेज केली मला. धाडकीनं मी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. तिला मेसेज केलं, ताई काय झालंय, तिथे काय झालंय. 5-6 धाड मेसेज केलं. डायरेक्ट तिनं मला फाशीचा दोरा बांधलेलाच मला डायरेक्ट फोटो पाठवला. माझा बाप अजून पण रस्त्यावर वाजवतो. माझी आई अजून पण रस्त्यावर गाणं म्हणते. माझ्या आयुष्यातील ज्या गावात मला घर बांधायला नव्हतं, ज्या गावात आपल्याला राहायला वावराय परवानगी नव्हती, घर बांधू देत नव्हते, घर नव्हतं, माझ्या गावाला मला डोक्यावर घेतलेलं आहे. जळणाऱ्यांनी ट्रोल बी केलं. पवन जाधव म्हणजे एक दगड होता रस्त्याच्या कडेला पडलेला. बेईमान होणाऱ्यातला पवन जाधव नाही. पवन जाधव गरीब आहे पण स्वाभिमानी आहे.